चला भारी वाटलं, भाडं पण मिळालं आणि दर्शन पण झालं. तर मित्रांनो, आज जवळजवळ 1:15 झालेले. आपल्याला अजून काही भाडं लागलेलं नाही आहे. तर आत्ता जवळजवळ जेवणाची वेळ झालेली आहे. तर जेवण करून घ्यावं. हे काय परत भाडं जर आलं तर नंतर गडबड होऊन जाते आणि जेवण करायला वेळ मिळत नाही. तर चलो पहिला खाना खाएंगे. ओके. तर मित्रांनो, आता आपण जेवण करायला बसलेलो आहे आणि आपला आजचा मेनू बघा, मेथीची भाजी आहे, पोळी आहे आणि आपलं आवडतं लोणचं. तर लोणच्याशिवाय आपलं जेवण होत नाही. तर चलो खाना खाएंगे, आप भी आओ साथ में. ओके. तर मित्रांनो, जेवण झालं आहे मस्तपैकी मेथीची भाजी होती, लोणचं होतं, पोळी होती. एकदम भिनाट जेवण झालं एकदम. आणि मित्रांनो, पाऊस बघा, पाऊस आहे ना चालूच आहे. पाऊस आहे ना चालूच आहे बघा. असा पाऊस येतोच बाहेर बघा. थोडा पाऊस आहे ना, हलका पाऊस हा येतोच असा. हे बघा, असा बाहेर हलका पाऊस चालूच आहे. त्यामुळं अजून काय आपल्याला भाडं लागलेलं नाही आहे मित्रांनो. आता जवळजवळ 2,10,000 कमी आहे. तर बघूया आता भाडं आपल्याला केव्हा मिळतं ते. ओके. हाय गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवानी ब्लॉग. तर मित्रांनो, कशात मजेत आहात ना. तर मित्रांनो, आज आपल्याला जवळजवळ 3:30 वाजलेले. ते घर सामान लागलेलं आहे. इथं कालिका चौकातून सावरकर चौकात ते सामान शिफ्ट करायचं आहे. ते लोडिंग करायसाठी आलो आहे बघा आपण आता. लोडिंग करणं सुरू झालेलं आहे आता. एक कपाट आणि एक फ्रीज आलेलं आहे. वरून आणायचं आहे सामान खाली, त्यामुळे जरा वेळ लागतो आहे. मित्रांनो, आपण थोड्याशा 500 मीटर अंतरावरच लगेच घर सामान खाली करण्यासाठी आलं बघा. इथं काही थोडंसं सामान पटकन होऊन जाईल खाली. मित्रांनो, आपल्याला जवळजवळ 6:30 वाजता आहे ना, एक भाडं लागलेलं आहे छोटंसं. पाण्याची टाकी ना, मातोश्री गार्डनच्या बॅक साईडला ते चर्च आहे ना, त्याच्या पुढं तिथून एक कॉट घ्यायचा आहे आणि तो कालिका चौक आहे ना, तिथं सोडायचा आहे. तर तो लोडिंग करण्यासाठी बघा इथं आलेला आपण आता इथं. आणि ही बिल्डिंग आहे बघा. ते आणता येते, कॉट आणायला गेले वरती. तर तिथून आपल्याला आले का ते लोड करून घेऊ. आणि हे बघा गुलतोरा, आपल्या ग्रामीण भागात ना गुलतोरा खूप असतो बघा. हे बघा, गुलतोऱ्याची पूर्ण ताटी बघायची, पूर्ण गुलतोरा आहे. भारी वाटतं एकदम. हे बघा, पूर्ण गुलतोरा आहे हा. लोड करता येते आता, पटकन होऊन जाईल, काय वेळ नाही लागणार. आणि सर्व हलकं मटेरियल आहे.
वजन काहीच नाही आहे. चला लोड झालंय आता. पूर्ण दगडी इमारत बघा, दगडी स्टाईल लावलेलं आहे त्यामुळे एकदम भारी वाटतंय बघा. माझ्या पाठीमागे जी बिल्डिंग आहे त्याला सर्व दगडी स्टाईल्स लावलेलं आहे त्यामुळे एकदम भारी वाटतंय ते. चला दादा पण येतोय. चला चलो. हाय गाईज, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, काकांना खूप सपोर्ट करा. आणि हां, आणि तुझं नाव काय? माझं नाव रोहन भुसावळे, मी डीजे पण आहे. माझं इंस्टावरती पेज आहे रोहन रिमिक्स म्हणून, त्याला पण नक्की फॉलो करा. हो नक्की फॉलो करा. ओके. तर मित्रांनो बघा, आता आपण इथं खाली करण्यासाठी आलेलो इथं. या दादांचं कॉट आहे ते. खाली करतात ते. आणि हे बघा तुळजा भवानीचं मंदिर किती छान आहे बघा, एकदम मस्त पैकी. हे बघा. तर मित्रांनो जवळ आलो आहे तर लांबून काय होईना दर्शन घेऊन टाकू आपण, बरोबर ना? हे बघा. जय तुळजा भवानी माता नमः. चला भारी वाटलं, भाडं पण मिळालं आणि दर्शन पण झालं. मोठा बेड आहे पण खोललेला आहे. मित्रांनो झाली आपली गाडी खाली बघा. तर मित्रांनो आपण ते कॉटचं भाडं सोडून आहे ना, आपण आता नाक्यावरती आलेलो आहे आणि आपला घरी जायची वेळ झालेली आहे मित्रांनो. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुमच्या काही कमेंट असेल तर त्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू.